अयोध्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त नायगाव शहरातील प्रथम कनेक्शन व मद्रेवार फॅमिली शॉपिंग मॉलचे व्यापारी राम सावकार मद्रेवार यांच्याकडून शेकडो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या धार्मिक कार्यक्रमात असंख्य भाविकांनी लाभ घेतलेला आहे। अन्नदान करणे अतिशय पवित्र सेवा आहे असे समजून गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सरळ हाताने अन्नदान करण्याची प्रक्रिया राम सावकार मद्रेवार यांच्यात दिसून येते। अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने मद्रेवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात नायगाव शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष लहान थोर यांच्यासह माजी आमदार वसंतराव चव्हाण याचे बंधू ज्येष्ठ नागरिक हनुमंतराव पाटील चव्हाण यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। प्रथम कनेक्शन व मद्रेवार फॅमिली शॉपिंग मॉलच्या दुकानातील सर्व कर्मचारी वर्गांनी भाविकांची उत्तम अशी व्यवस्था केली आहे। तर प्रभू रामचंद्र यांच्या आशीर्वादाने आम्हाला अन्नदान करण्याचा योग आला याचेही मी भाग्य समजतो। म्हणून राम सावकार मद्रेवार, महेश विठ्ठल मद्रेवार, विठ्ठल भागवत मद्रेवार, प्रथम महेश मद्रेवार यांनी उपस्थित जनाचे आभार मानले। एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड, नायगाव, नांदेड। महेश मद्रेवार आमचे वडील विठ्ठल भागवत मद्रेवार व प्रथम मद्रेवार आणि प्रथम कलेक्शन व मद्रेवार फॅमिली शॉपिंग मॉलचे मुलीम स्टाफ या सर्वांनी मिळून अयोध्या नगरीत होत असलेल्या राममूर्ती प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचे आयोजित साधून मोठ्या प्रमाणात प्रसादाचे आयोजन केले होते। तसंच तरी अत्यंत शांतपणे एकदम सुंदर असं पार पाडलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आमचा आजचा कार्यक्रम महाप्रसादाचा खूप सुंदर झालेला आहे। तर कधीही आम्ही मद्रेवार फॅमिली शॉपचे ज्यावेळेस आमचा कार्यक्रम असतो, समजा भगवंताच्या कोणत्याही कार्यक्रमाला असं आमचे सगळे मुलीम स्टाफ धावून व सगळ्यांनी असं कष्ट लावून आमचा कार्यक्रम हा पार पाडतो। कोणताही कार्यक्रम, देवाचा कोणत्याही कार्यक्रमाला आमचे वडील व आमचे मोठे बंधू कधीही आमच्या संघ साथ देतात आणि माझे मुलीम स्टाफसुद्धा मला साथ देतात। म्हणून हा मोठा कार्यक्रम आम्ही एकदम सुंदररित्या पार पडलेला आहे। यामुळे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि कार्यक्रम हा चांगला झाला म्हणून माझ्या वतीने मी आभार व्यक्त करतो।